माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं, कारण दोघं मुलं आजारी होते आणि माझे परीक्षेचे दिवस फक्त 4 दिवस उरले होते. या दिवसाची माझी कसरत तुम्ही नक्की बघा. मला या 4 दिवसात सगळा अभ्यास कव्हर करायचा होता. माझी BEdची परीक्षा आणि सोबतच माझ्या आजारी मुलांची काळजीही घ्यायची होती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस थोडासा वेगळा आहे, कारण एकीकडे माझी परीक्षा आहे आणि दुसरीकडे माझी मुलं आजारी पडली. म्हणजे दीक्षू झाले 2-3 दिवस आजारी पडली. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडा लेट पोहोचेल, कारण की मुलं आजारी आणि माझी परीक्षा, यामुळे मला त्याला वेळ देता आला नाही, म्हणून थोडासा लेट पोहोचेल. तरी पण तुमचा आशीर्वाद आणि प्रेम कायम माझ्यासोबत राहू द्या, हीच अपेक्षा. नेमकं त्याच वेळी असं झालं आहे की माझी परीक्षा एकदम चार दिवसानंतरच होती आणि दीक्षूची 1 आठवड्यानंतर, म्हणजे 7-8 दिवसानंतर तिची आहे. आणि नेमकी त्याच वेळेस दीक्षूची तब्येत खराब झाली. एक गृहिणीची परिस्थिती काय असते ती तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि 2 मुलं आहेत, तर मग मुलंही सांभाळायची, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या बघायच्या, तर मग त्याच्यात अभ्यासाला वेळ काढणे खूप कठीण जातं. तर मला जसा टाईम भेटतो तसं मी करते. तर बघा, मी बसलेले आहे आणि माझ्या बाजूला बाबू. एका गृहिणीला घर सांभाळणं, मुलांची आई, स्वयंपाक करणं, साफसफाई, ह्या सगळ्यातून थोडा वेळ स्वतःसाठी पण काढायला पाहिजे, पण तो काढणं कठीण जातं. त्याच्यातच मी एक विद्यार्थिनी म्हणून मला नोट्स काढायचे, असाइनमेंट, त्याच्यानंतर एक्झामचे प्रिपरेशन करायचं, तर याच्यात खूप वेळ कमी भेटतो आणि पूर्ण दिवस कसा संपतो तेच समजत नाही. मग रात्री मुलं झोपल्यावर मला जसा वेळ भेटतो तसा मी माझा थोडा अभ्यास करते. आणि बघा, दुसऱ्या दिवशी दीक्षूला 3 दिवस झाले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच बाबूलासुद्धा ताप आला. आणि बाबूला ताप आल्यावर बाबूने खूप हैराण केलं. म्हणजे बाबू खूप रडत होता. म्हणजे मी त्याला झोलीत ठेवून माझे अर्धवट कामं करत होती, तर तो मध्ये उठून रडत होता. मग मी त्याला परत झोका देते, परत येऊन माझं काम करते. असंच माझं चाललेलं, कारण दीक्षूला थोडं बरं वाटत होतं म्हणून तिला शाळेत सोडलं. आणि दीक्षूचे पप्पा हे नाईट करून ते दुसऱ्या दिवशी येणार. त्याच दिवशी बाबूला ताप आला. ते कसे नाईट करून आलेले, त्यांना तर मग झोप वगैरे अपूर्णच. तरी पण बाबूला मग ताप आलेला, तर मग लगेच दवाखान्यात घेऊन गेले. माझी थोडी कामं करत होती, कारण की मी पटापट कामं आवरेन तेव्हा बाबू थोडासा झोपेल, तर मी माझा अभ्यास करू शकेन असं मनात होतं. कारण 2 दिवस राहिलेत आणि मी एक्झामला कशी तयारी करू, हा विचार मला सतावत होता. आणि मुलं आजारी पडली तर मग त्यांचंही डोक्यात विचार घेऊन होते. तब्येत यावेळेस कसं वातावरण तसं असतं तर होतच राहतं, पण माझी एक्झाम पण होती आणि हे मुलं पण आजारी. असे ते कधी बरे होतील, कधीही चांगले खेळतील असं झालेलं जीवाला. सकाळपासून स्वयंपाक, कपडे, स्वच्छता, अभ्यास आणि मध्ये मुलांची तब्येत तपासणं. कधी वाटतं की सगळे हे 24 तास कसे निघून जातात काही समजत पण नाही. 2 एक दिवस खूप त्रास झाला मला.
दीक्षूचे पप्पा हे कामावरून थकून आले तरी पण मग आम्ही दोघं मिळून घर आणि मुलं सांभाळतो. कारण कुटुंब म्हणजे फक्त एकत्र राहणं असं नव्हे, तर एकमेकांना सपोर्ट करणे, कामात किंवा जबाबदाऱ्या याच्यात एकमेकांना सपोर्ट करणेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि दीक्षूचे पप्पा मला तसे खूप सपोर्ट करतात. कारण दीक्षू आणि बाबू आजारी असल्यामुळे त्यांनी 1 तारखेपासून सुट्ट्या टाकलेल्या, तर 9 तारखेला ते ड्युटीवर गेले. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच. कारण की घरी कोणी नाही आणि 2 मुलं सांभाळायची, ती पण दोघं पण आजारी पडलेली. तर बघा, बाबू परत मी झोलीत ठेवला आहे, झोपला आहे. तोवर मी माझ्या परत कपडे धुवायचं काम घेतलं आहे. बघा, मी मध्ये माझी कामं करत असताना बाबू सारखा उठून रडत होता आणि चेहरा बघा कसा झालेला. त्याला फिरवते आणि मग जेव्हा झोपतो तेव्हा परत येऊन मी माझं कामं करते. कारण एकटीने सांभाळणं खूप कठीण जातं. म्हणजे बाबू जेव्हा पण झोपतो तेव्हा मग माझा थोडा स्टडी करते. कारण मनात एकदम असा विचार येते की मी काहीच केलं नाही तर मी परीक्षेला कशी सामोरे जाईन, असा विचार येतो. आज मला खरंच जाणवलं, जीवनात परीक्षा फक्त असं पुस्तकातला अभ्यास करूनच असते असं नाही. ती घराच्या 4 भिंतीतसुद्धा जबाबदाऱ्यांमध्ये आणि प्रेमातही असते परीक्षा. आणि ती खरी परीक्षा माझी चालू झाली असं त्यावेळेस मला वाटत होतं. एक आई, विद्यार्थिनी आणि गृहिणी या सगळ्या भूमिका एकत्र निभावणं काही सोपं नाही खरंच. घरकाम, अभ्यास, मुलांची तब्येत. आजचा दिवस खरंच माझी खरी परीक्षा चालू झालेली होती असं मला वाटलं. कारण की अभ्यास करून परीक्षा देणे हे वेगळं आहे आणि जीवनातील असे काही प्रसंग येतात त्यांना सामोरे जाणे वेगळं आहे. आणि तेच माझ्यासोबत घडत होतं.